अचानक 50 रुपयाची नोट सापडली तर तुम्ही काय कराल? आणि मध्येच रस्त्यावरून जाताना असं वाटलं की जणू दोन भावांचं भांड्यावरचं भांडण चालू आहे. नक्की काय झालं? चला दाखवते आजच्या मिनी व्लॉगमध्ये. तर आम्ही दुपारी 4 वाजता निघालो बेलवंडी गावाला. गाडीत मी, मम्मी आणि पप्पा होतो. निघालो खरं, पण रस्त्यात एवढी ट्रॅफिक होती की काय सांगावं. पण म्हणतात ना, निसर्ग तुमची साथ कधीच सोडत नाही. जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या रांगांनी मात्र मन मोहून घेतलं. सिमेंटच्या जंगलात श्वास कोंडतो तेव्हा कळतं की निसर्गाची हिरवी श्रीमंती आपल्यासाठी किती अनमोल आहे. जाता जाता रस्त्यात एक प्रचंड मोठी देखणी बिल्डिंग दिसली. तिला बघून मनात विचार आला, कित्येक डोळ्यांची स्वप्न जोडलेले असतात अशा चकचकीत इमारतींची. त्यानंतर गाडीमध्ये CNG भरण्यासाठी थांबलो. तिथे निघताना पप्पांना अचानक 50 रुपयाची नोट सापडली. या अगोदरही मला आणि पप्पांना बऱ्याचदा पैसे सापडले. पुढे निघालो तर रस्ता एवढा अतरंगी होता की काय सांगावं. मध्येच खराब, मध्येच गुळगुळीत, जसं काही शेतकऱ्याचं बांधावरचं भांडणच चालू आहे. पण खराब रस्त्यावरही गाडीतलं वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं. दोघं हळूच गाणी गुणगुणत होते. म्हणलं तीच ही वेळ आहे. मी पण गपचूप कॅमेरा काढला आणि त्यांचा हा गोड क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला. तिथे लहान मुलं आहेत, त्यामुळे पुढच्या एका दुकानात थांबून त्यांच्यासाठी मस्त खाऊ घेतला. संध्याकाळचं वातावरण खूपच भारी झालं होतं. सुंदर अशी कुकड नदी ओलांडून आम्ही गावात आलो. तिथून रात्रीसाठी भाजी घेतली. घरी पोहोचल्यावर आधी मस्त घरगुती जेवणावर ताव मारला. आज योगायोगाने काकांचा वाढदिवस सुद्धा होता, त्यामुळे त्यांचं एक छोटंसं सरप्राईज सेलिब्रेशन केलं. खरं तर आज आम्ही इथे गावात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला येणार होतो, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि कार्यक्रमाला खूप उशीर होणार असल्यामुळं आम्हाला नाईलाजाने रात्रीच रिटर्न घरी निघावं लागलं. प्रवास अर्धवट राहिला तरी आठवणी मात्र गोड मिळाल्या. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.